नमस्कार मित्रांनो. आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वाचा अपडेट, महत्त्वाची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. जसं की मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीत असेल की माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही 3000 रुपयाचा हप्ता आहे, तर सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने डीबीटीद्वारे सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे. परंतु मित्रांनो, यामध्ये अजून एक महत्त्वाचा अपडेट झालेलं आहे, जे की म्हणजे जे अपडेट अशा प्रकारे आहे की काही महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आले, तर काही महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आले नाहीत. तर हे कशामुळे झालंय आणि काय कारण आहे 3000 रुपये यांना येण्याचं, त्याचबद्दलचा महत्त्वाचा अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच काही महिलांना 3000 रुपयाचा हप्ता डिपॉझिट झालेल्याचा मेसेज आलेला आहे, परंतु कोणत्या बँकेमध्ये पैसे डिपॉझिट झालेत ही माहिती नाही. तर ते कशाप्रकारे ऑनलाईन पद्धतीने चेक करायचं, त्याचं पण अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजेच तुमच्या आधार कार्डला कोणती बँक सीडेड आहे, लिंक आहे, ती कशाप्रकारे ऑनलाईन पद्धतीने चेक करायचं त्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला गुगल ओपन करायचं आहे. गुगल ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये तुम्हाला इथे UIDAI जी काय आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट आहे ती ओपन करायची. ओपन केल्यानंतर किंवा माय आधार याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता. इथे लँग्वेज सिलेक्ट करा, कोणती बी एक, इंग्लिश मराठी जी काय असेल ती. तर इथे तुम्ही पाहू शकता गेट आधारमध्ये इथे तुम्ही डाउनलोड आधार यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर एक लॉग इनचा डॅशबोर्ड तुम्हाला इथे ओपन झालेला दिसून जाईल. इथे लॉग इन आधार कार्ड लॉग इनचा ऑफिशियल डॅशबोर्ड इथे दाखवला जाईल. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे लॉग इनचा डॅशबोर्ड इथे दाखवला जाईल. सध्या वेबसाईटचं मेंटेनन्सचं काम चालू आहे, तर सध्या वेबसाईट सध्या दमानं पण चालू शकते, स्लो चालू शकते. इथे तुम्हाला दक्षता घ्यायची. इथे आल्यानंतर इथे तुम्हाला सिम्पली लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर एक लॉग इन डॅशबोर्ड इथे ओपन झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल. लॉग इन डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर इथे फक्त तुम्हाला तुमचा जो काही 12 अंकी आधार कार्ड नंबर असेल तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. दिलेला जो काही कॅप्चर कोड आहे तो एंटर करून लॉग इन विथ OTP यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता आधार कार्डला जो काही तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावर एक OTP जाईल. तो OTP तुम्हाला नेक्स्ट स्टेपमध्ये इथे एंटर करायचा आहे. मी तुम्हाला ती स्टेप दाखवतो कशा प्रकारे. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे तुम्हाला इथे तुमचा OTP एंटर करायचा, जो की रजिस्टर मोबाईल नंबरवर आले असेल. जो काही OTP आहे तो अगदी काळजीपूर्वक इथे एंटर करा आणि नंतर लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाईल इथे लॉग इन झालेली दिसून जाईल. माय आधारमध्ये इथे तुम्ही तुमची आधार कार्डची जी काही विविध सर्व्हिस आहे ती तुम्ही इथे यूज करू शकता. इथे डॉक्युमेंट अपडेट, आधार अपडेट, डाउनलोड अपडेट, ऑर्डर अपडेट, ऑर्डर आधार कार्ड, ॲड्रेस अपडेट, अशा प्रकारचे विविध सर्व्हिसेस जे की तुम्ही इथून चेक करू शकता, अप्लाय करू शकता. तर इथे तुम्हाला बँक सीडेड स्टेटस हे तुम्हाला ऑप्शन दाखवला जाईल. तर या ऑप्शनवर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे, कोणती सीडेड लिंक आहे, म्हणजे जेणेकरून जे काही गव्हर्नमेंटचे पैसे असतील ते संपूर्ण पैसे आता इथे जी काही बँक दाखवली जाईल त्या बँकेवर ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केले जातात. तर ती कोणती बँक आहे त्याची संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे दाखवली जाईल. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे माहिती दाखवली जाईल. कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार हे मॅपिंग आहे, म्हणजे आपलं जे काही आधार कार्ड आहे ते बँकेला लिंक आहे, सीडेड आहे. तर कोणती बँक आहे आपली इंडियन पोस्ट पेमेंट बँक. या बँकेच्या अकाउंटला माझं आधार कार्ड हे सीडेड आहे, लिंकेड आहे. इथे पाहू शकता बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे. कधी केलं तर मी ॲक्टिव्ह 11/8/2021ला. तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे तुमची दाखवली जाईल. आता ही सिम्पली तुम्हाला तुमची जो काही आधार कार्ड नंबर असेल तो तुम्हाला इथे लॉग इन करायचा. लॉग इन केल्यानंतर या ऑप्शनवर यायचं. इथे आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता तुमच्या आधार कार्डला जी काही बँक लिंक असेल ते बँकेचं नाव तुम्हाला इथे दाखवलं जाईल. त्या बँकेमध्येच तुमचे जे काही गव्हर्नमेंटचे पैसे असतील, यामध्ये गव्हर्नमेंटची सबसिडी असो, स्कॉलरशिप असो किंवा कोणतंही अनुदान असेल, ते संपूर्ण अनुदान या दिलेल्या बँकेवर ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केलं जातं. तर या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला तुमचे पैसे विड्रॉल करायचे, बॅलन्स चेक करायचे. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या कोणत्या बँकेमध्ये पैसे आले ते अशा प्रकारे चेक करू शकता. तसेच मित्रांनो, ज्या महिलांचे अजूनही पैसे आले नाहीत त्यांनी वेट करावा. रक्षाबंधनाच्या अगोदर सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने 3000 रुपयाचा हप्ता ट्रान्सफर करण्यात येणार आहे. कोणत्याही काळजी करण्याची आवश्यकता नाही. परंतु ज्या महिलांचे फॉर्म अजूनही एक्सेप्ट झाले नाही त्या महिलांना इथे टाईम लागणार आहे. ज्यांचे ज्या काही कारणाने त्यांचे पैसे, ज्या काही कारणाने त्यांचा फॉर्म अटकलेला आहे तो इश्यू त्यांना इथे सॉल्व्ह करायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचा अपडेट होतो. यामध्ये अजून काही महिलांना काय अडचण असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.